682 संघटना होती, त्या संघटनेचं विलिनीकरण जे आपल्याला करायचं आहे, ती आपली नवीन जी 45 आकड्याची संघटना आहे, त्या संघटनेमध्ये आपण मागच्या वेळेस तुम्ही जे बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये झालेला सर्वानुमते निर्णय भाऊ त्या अगोदर एक पूर्वी बैठक घेण्यात आली सर्व तालुका कार्यकारिणीची, आणि त्या कार्यकारिणीमध्ये असं ठरवण्यात आलं तेव्हा आज रोजी आपल्याला समोरील संघटनेच्या वाटचालीसाठी किंवा वाटचाला समोर करण्यासाठी गिरीशभाऊ दाभाडकर व आपले सर्व कार्यकारिणी मंडळी राज्याची, जिल्ह्याची तथा तालुक्याची याच्यामध्ये विलिनी करून सर्वांचा सहभाग घेऊन व आपल्या याच्याखाली आधिपत्याखाली सहकार्याने समोरील कामं व्हावे या उद्देशानं आज या संघटनेचं आपण 682चं विलिनीकरण 45 आकड्यामध्ये करत आहे. तरी माझी व्यक्तिशः एक विनंती राहील की आज तुमच्यावर जो आमच्या संघटनेने पूर्वीच्या किंवा या सर्व कर्मचारी बांधवांनी जे काही आपल्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाचा आपण नक्कीच पात्र आहात आणि आपण सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने वागवाल. आणि दुसरी एक माझी वैयक्तिक अशी इच्छा राहील, जशी या तालुक्याची आपण कार्यकारिणी निवड करत आहात त्याप्रमाणे जिल्हा कार्यकारिणीमध्ये म्हणा किंवा राज्य कार्यकारिणीमध्ये म्हणा आमच्या या तालुक्यातून किंवा एक तरी सदस्य घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे. पूर्वीच्या समितीचे अध्यक्ष चव्हाणभाऊ यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सोडत आलो. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला आपण दिलेल्या हक्केला प्रतिसाद दिला आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांनी जे हे प्रश्न खूप दिवसापासून चालूच होता. सर्वप्रथम म्हणजे आलेले हे नवीन चेहरे आहेत, माझ्याबरोबर काही मी यायला काही सुरुवात करेल. कारण आता हे नवीन सगळे पदाधिकारी तयार झालेले आहेत. जे जुने पदाधिकारी होते आमच्या बॅचचे सगळे 10% लागलेले आहेत. तर त्याच्या सगळ्या मान्यवरांचं पहिले मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सर्वप्रथम 2013 पोलीस साहेब जे लागले 10%, तेव्हापासून संघटना स्थापन करायची. त्याच्या अगोदर जामकर भाऊ आमच्यापेक्षा सिनियर आहेत. जामकर भाऊ, त्याच्यानंतर पवार भाऊ आपल्या फेडरेला, की तेव्हापासून 45 आकडा स्थापन करायची हे इथं स्थापन करायची सर्वांची इच्छा होती. आता संघटना सगळेच म्हणून संघटना करायचं काय, किंवा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे सगळ्या गोष्टी करायच्या, हार दुवे घालायचे, आपलं काम करायला सुरुवात करायची. पण महत्त्वाचं होल डीपमध्ये आधी कर्मचारी आहे, ग्रामपंचायत कर्मचारी याच्यावर काय बिकते हे मला नाही वाटत. त्या पुसत पंचायत समितीमध्ये जेव्हा जे मोर्ले साहेब होते ते त्या डीपमध्ये गेलेले आहे, त्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे. हे माझ्या देखतचं उदाहरण. त्याच प्रकारे जर या 45 आकड्यानं आता नवीन प्रकारे स्थापन व्हावं लागली तर याने त्या कर्मचाऱ्यापर्यंत डीपमध्ये गेलं पाहिजे, हे असं माझं बोलणं आहे. कारण जेव्हा 2013 पासून संघटना स्थापन करायची, गिरीशभाऊ